आजचा हा जो व्हिडिओ असणार आहे हा एक स्पेशल व्हिडिओ राहणार आहे, कारण फूड तर तुम्हाला प्रेझेंट करणारच आहोत, पण त्याच्यासोबत एक छोटं मोठं एक इन्स्पिरेशन पण तुम्हाला असणार आहे. कारण की आपण अशा जागी आलो आहे जे एक रेस्टॉरंट किंवा मोठं हॉटेल नाही आहे, तर हे आहे कॅफे. पण हा जो कॅफे आहे या परिसरामध्ये ऑथेंटिक साऊथ इंडियन फूड देण्यासाठी प्रसिद्ध झाला आहे. आणि या ज्या ताई आहेत त्यांनी स्पेशल आपल्याला रिक्वेस्ट करून बोलवलं की दादा तुम्ही या, आम्हाला मदत होईल आणि आम्ही लोकांपर्यंत पोहोचू. तर नमस्कार मंडळी, मी गीतेश, तुमचा व्हिडिओ फ्रिक्स, आणि आज आपण आलो आहे साईबाबांचं, शिर्डीच्या साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी. मी जर पुण्यावरून नाशिकला किंवा शिर्डीला जाणार असाल तर ब्रेकफास्टसाठी प्रॉपर जर साऊथ इंडियन फूड तुम्ही शोधत असाल तर हा जो आजचा स्पॉट आहे हा तुमच्यासाठी एकदम परफेक्ट असणार आहे. चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि मी तुमची भेट घालून देतो हेमा काळे यांच्याशी. चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. एकदम छोटासा सेटअप आहे, पण जो फील आहे तो इथे प्रॉपर एक कॅफेचा आहे. टेबल्स कमी आहेत, पण जी सजावट केलेली आहे ती तुम्हाला साऊथ इंडियन जो एक मोठा कॅफेचा सेटअप असतो तशाच टाईपचं केलेलं आहे. आता जरा गर्दी कमी झाली आहे त्यामुळे आपल्याला शूट व्यवस्थित करता येते, अदरवाईज हा मगाशी पॅक होता कम्प्लीट. नमस्कार मॅडम. नमस्ते. आपल्यासोबत आहेत हेमा काळे मॅडम. जे कॅफे तुम्हाला मी आता दाखवलं मला फ्रँचायझी वाटू शकते ही, कारण जो सेटअप आहे ऑथेंटिसिटी दाखवली गेली आहे. पुढे आम्ही अजून टेस्ट करायचं आहे. लुक कॅन फील जो केला आहे त्यांनी इंडिपेंडेंटली केलेला आहे. माझं मगाशी बोलणं झालं त्यांच्याबरोबर थोडंसं. सेटअप तुम्ही केला आहे त्याच्याबद्दल काय सांगता येईल तुम्हाला? सेटअप केला आहे म्हणजे ह्याच्यामध्ये एक माझी थीम होती की एक ऑथेंटिक साऊथ इंडियन कॅफे खोलावं. साऊथ इंडियनला धरूनच आम्ही प्रत्येक थीम डेकोरेट केली, इंटेरियर केलं आहे. त्याच्यात फ्रेम्स पण त्याप्रमाणेच साऊथ इंडियन टाकलेले आहेत. आणि जे काही फूड आम्ही सर्व करतो ते पण केळीच्या पानावरती आम्ही त्याच्यावरती सर्व करून ठेवतो. कॅफे रामेश्वर बद्दल तुम्ही ऐकलं असेल तर कॅफे रामेश्वर एक खूप मोठी गोष्ट आहे, पण त्याचाच फील तुम्हाला या कॅफे सोमेश्वरमध्ये मॅडमनी स्वतः इंडिपेंडेंटली, मी याच्याकरता सांगतोय कारण की एक नॉर्मल सेटअप करणं इझी गोष्ट असते, पण हा जो सेटअप त्यांनी केला फुल फ्लेज्ड हा त्यांनी स्वतःच्या मेहनतीवर केलेला आहे. एक लेडी जेव्हा बिझनेस करते तर त्याच्यामध्ये बरेच टास्क असतात, घरचं पण सांभाळायचं असतं, कॅफे पण बघायचं आहे, सगळ्याच गोष्टी. तर त्याचा ताळमेळ तुम्ही कसा लावला? ते सांगायचं म्हणलं की आता माझी जी ही सुरुवात आहे ती मी घरातून केली होती. घरातून मी पहिल्यांदा ऑर्डरप्रमाणे मी ऑर्डर्स घेऊन बॅटर्स करून इडली सांबार मी एक दिवस आधी ऑर्डर घेऊन फ्रेश लोकांना सप्लाय करत होते. तर तिची सुरुवात आता ती मी लॉकडाऊनपासून चालू केली. तर लॉकडाऊन झाल्यानंतर मग मला त्याच्यात इंटरेस्ट वाढत गेला, मी त्याच्यामध्ये व्हरायटी करत गेले. मग आता फक्त ते घरापुरतं नको राहायला म्हणून आता एक थोडंसं मोठ्या स्केलमध्ये एक बिझनेस करावं ह्या हिशोबाने मी ते चालू केलं. जो किचनचा सेटअप पण आहे तो बऱ्यापैकी शॉर्ट अँड स्वीटच आहे. मॅम हे काय आता? सर ही टमॅटोची चटणी आहे. ही जनरली साऊथ इंडियन डिशमध्ये एक एक्स्ट्रा चटणी म्हणून आपण सर्व करतो. साऊथ साईड, कर्नाटक साईडला ही फेमस असते. तर ही टमॅटोपासून तयार केलेली असते. कोकोनट चटणीमध्ये आपण एक स्पेशल म्हणजे की आपण त्याच्यामध्ये एक वेगळं पण आणलं पाहिजे की जेणेकरून तो फ्रेश पण दिसला पाहिजे. तर त्याच्यावरती जो तडका आहे तो आम्ही वेळेला टाकतो की जेणेकरून त्याची लाईफ पण राहिली पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये कोकोनट प्लस अजून 2-3 कंटेंट्स ॲड असतात की जेणेकरून ती एक वेगळी कोकोनट चटणी म्हणून राहते. आम्ही संगमनेरमध्ये असं एकही ठिकाणी की जिथं आम्ही नाश्ता करायला कोणत्या हॉटेलला जात नाही असं काहीच नाही. आमचं सर्व मित्रमंडळी, आमचे सर्व फॅमिली फ्रेंड्स सगळे आम्ही नाश्ता करायला प्रत्येक ठिकाणी जात असतो. पण हे एकमेव ठिकाणी असं काही इथं आम्ही येऊन शेवटचा आमचा पॉईंट इथं येऊन थांबला आता नाश्त्याचा. कारण आता इथून पुढे आम्ही कुठेही जाणार आहे नाश्ता करायला का एकदम अप्रतिम आणि घरच्यासारखी टेस्ट आहे आणि सुंदर. त्याच्यामुळे सर्वांनी इथं 100% व्हिजिट द्यायला एकदा तरी ट्राय करायला नक्की यावे. तुम्ही नक्की सगळ्याच्या सगळे सेकंड टाईम नक्की असेल. तर जसं आता तुम्ही सांगितलं की इथे मिळणारे पदार्थ ऑथेंटिक साऊथ इंडियन आहेत, हे खाल्ल्यावर मला कळेलच, पण हे तुम्ही एवढ्या छातीठोकपणे कसं सांगताय? सर हे सुरू करण्याआधी मी तर घरून तर करत होतेच, पण आता जर मोठा बिझनेस करायचा आहे म्हणल्यावरती तर त्याला प्रत्येक गोष्टीचा बल्कनी आपल्याला त्याच्यात सुरुवात करावी लागते. तर त्याआधी आम्ही थोडंसं कशी आपण मोठ्या स्केलमध्ये करू शकतो, तर त्याची ऑथेंटिक टेस्ट कशी उतरू शकतो, तर ह्याचं मी
ट्रेनिंग करून मी ह्या सगळ्या गोष्टीमध्ये उतरलेली आहे. ह्याआधी मग मी ट्रेनिंग आणि त्याच्यामध्ये आलेले वेगवेगळे प्रकार की ती केरळी साऊथ इंडियन कशी आलीच पाहिजे, तर तो कशा पद्धतीने केलाच पाहिजे, तर त्याच्यात काय केल्याने तो साऊथ इंडियन आपल्याला टेस्ट येऊ शकते, तर त्याच्यामध्ये ती घेतलेली आहे. म्हणजे फक्त लुक आणि फील किंवा केळ्याच्या पानावर दिलं म्हणजे साऊथ इंडियन झालं असं नाही. असं नाही. तर आता लोकेशन वाईज जर सांगायचं झालं तर सोमेश्वर कॅफे कुठे आहे, म्हणजे लोकांना जर यायचं झालं तर? ओके, तर पुणा नाशिकवरून जर आलात तर पुणा नाशिकवरून नाशिक बायपासवरून राईट टर्नला एक संगमनेरसाठी रोड जातो, तर त्या बायपासने आल्यावरती हार्डली 300 मीटरच्या अंतरावरती तुम्हाला शिर्डी रोडवरून तुम्हाला इथे येऊ शकता संगमनेरला. आणि संगमनेर स्टँडपासून हार्डली 200 मीटरवरच्या अंतरावरती कॅफे आहे. आणि हा झाला पत्ता आणि डिटेल्ड ॲड्रेस आणि लिंक ही मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेनच. तुमच्या कमेंट्स खूप येतात की ह्याचा पत्ता कुठे, ह्याचा पत्ता कुठे आहे. मॅडमचा व्हिडिओ तर आम्हाला दाखवला, पण ह्याचा पत्ता कुठे, तर डिस्क्रिप्शनमध्ये याचा पत्ता आणि लिंक टाकलेली असेल. तर मॅडम आपण आता थोडं किचनमध्ये जाऊया, दाखवूया की इथे पदार्थ जे आहेत ते कसे बनतात आणि याची चव घेऊन मी तुमच्यापर्यंत पोचवेन. काय बनवतोय आता आपण? स्पेशल घी पुडी मसाला डोसा आहे जो आपण मेनूमध्ये ठेवलेला आहे आणि तो कस्टमरला खूप आवडतो. घी पुडी आपल्या मेनूमधला एक स्पेशल सोमेश्वर कॅफेतला मेनू कोणता, तर घी पुडी मसाला डोसा. आणि ह्या घी पुडी मसाल्याची स्पेशालिटी अशी आहे की हा आपण घी टाकतो आणि ही घी पण जे आहे त्याच्यात गन पावडर टाकतो. जी गन पावडर म्हणजे ही ऑरेंज, ह्याच्यामध्ये आपण सगळ्या डाळीची आपण तयार केलेला असतो. आणि मसाला म्हणजे हा बटाटा मसाला, बटाट्याची भाजी असते. हा घी पुडी मसाला डोसा आपण केळीच्या पानावरती कस्टमरला देतो. ही आहे टमॅटोची चटणी, ही कोकोनट चटणी आणि हा सांबार. त्या सांबारप्रमाणे असं प्लेट तयार करून आपण कस्टमरला सर्व करतो. रेग्युलर इडली आहे. ही रेग्युलर इडलीसुद्धा एकदम सॉफ्ट आणि स्पॉन्जी आहे. इडलीमध्ये पण भरपूर प्रकार आहेत. आपले एक थट्टे इडली आहे, एक मिनी इडली आहे आणि एक रेग्युलर इडली. कस्टमरला सर्व केलं आहे, किचन पाहिलं आहे, किचनमध्ये मी प्रिपरेशन केलं आहे. आता तुम्हाला आता प्रॅक्टिकली बघायचं की ते फूड कसं आहे, तर ते तुम्हाला टेस्ट करायचं. नक्की नक्की. आता मी बसतो, आपण ट्राय करून तुमच्यापर्यंत पोहोचू की हे जे आपण आता एवढं तुम्हाला दाखवलं ते इथली ॲक्च्युअल चव कशी आहे. मी नेहमी येत असतो, इथला इडली खूप छान आहे, त्यात 3 चटण्या भेटतात, मस्त. दादा तुम्ही सोमेश्वर कॅफेमध्ये फर्स्ट टाइम आलात का आणि काय ट्राय केलं, कसं वाटलं तुम्हाला इथे? आम्ही इथे घी पुडी डोसा ट्राय केला, पण आम्हाला रिअल जी साऊथ इंडियन टेस्ट आहे ना ती इथे ट्राय करायला भेटली आणि टेस्ट एकदम म्हणजे अप्रतिम आहे. तुम्ही सर्वांनी ट्राय करायला पाहिजे एकदा तरी. किचनमध्ये जाऊन आलो, ताईंशी गप्पा पण मारल्या आणि आता मेन काम आपण करणार आहे इडली आणि घी पोळी मसाला डोसा जो त्यांचा पॉप्युलर आहे, तर ते 2 गोष्टी आपण आता ट्राय करणार आहोत. पोळी मसाला डोसा जो आहे तर याचं टेक्स्चर तुम्ही बघत असाल, कंप्लीट गोल्डन असं टेक्स्चर आलं आहे त्याला आणि केळ्याच्या पानात सर्विंग केल्यामुळे अजून ऑथेंटिक वाटते. आणि आतमध्ये बटाट्याची भाजी आणि पोळी त्याच्यावरती स्प्रिंकल केलेली आहे. घीचा जो फ्लेवर आहे, जो स्मेल आहे, घीचा जो स्मेल आहे तो ऑलरेडी माझ्यापर्यंत पोचला आहे. गरमागरम आलेल्या घी पोळी डोसावर आपण काट्या चमच्यानी ताव मारणार होतो, पण लोक मला कमेंटमध्ये शिव्या घालतील म्हणून आपण हातानेच खाऊया घी पोळी डोसा. आणि त्याच्यासोबत मी थोडीशी बटाट्याची भाजी पण घेतो आणि सिम्पल सांबार बरोबर आपण टेस्ट करून बघूया. जो डोस्याचा जो वरचा क्रस्ट आहे हलका आणि आतला जो सॉफ्ट जो डोस्याचं टेक्स्चर आहे, टिपिकल साऊथ इंडियन कॅफेसारखा जो त्यांचा प्रयत्न आहे देण्याचा तो आहे असं सांगता येईल. कारण काही ठिकाणी साऊथ इंडियन फूड म्हणून तिखट सांबार पण दिला जातो, तर त्याच्या कंपॅरिझनमध्ये हा बऱ्यापैकी छान लागतो आहे. टोमॅटोची ही चटणी आहे, ही त्यांनी सांबार आणि नारळाच्या चटणीसोबत दिलेली आहे. नारळाच्या चटणीसोबत देखील
हा डोसा आपण टेस्ट करून बघूया. जसं आपण इथे काही गेस्टची पण बोललो तर त्यांचं असं म्हणणं आहे की या एवढ्या परिसरामध्ये म्हणजे संगमनेरमध्ये जरी म्हटलं तरी चालेल असा साऊथ इंडियन कॅफे नाही आहे. तर त्याच्यामागे कारण हेच आहे की जी बनवायची पद्धत झाली किंवा सर्व करायची पद्धत आहे ती या कॅफेला वेगळं पण देते. डोस्याची चव घेतल्यानंतर इडलीवर पण ताव मारून बघूया की इडलीची चव कशी येते. तसं मोस्टली आम्ही जर बाहेर गेलो तर मिसळनंतर मी काही खातो तर इडलीच असते, कारण इडली तसं ट्रॅव्हलिंगमध्ये खाल्ली तर त्रास होत नाही. इडली देखील म्हणजे इथे मोस्टली जे पदार्थ आहेत ते सगळेच केळ्याच्या पानावरच दिले जातात. स्वीट आणि सिंपल मस्त चव आहे इडलीची देखील. एकदम रोड टच आहे, कनेक्टिव्हिटीसाठी तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. हायवेपासून पण आणि बसस्टॉपपासून पण एक 500 मीटरच्या आतच आहे. तर जर तुम्हाला हायवेवरती नाशिकला किंवा शिर्डीला जाताना खायचं असेल आणि कोणता चांगला स्पॉट नसेल भेटत तर हा जो सोमेश्वर कॅफे आहे तो तुम्ही नक्कीच कन्सिडर केला पाहिजे. 30 रुपयांपासून ते 150 रुपयांपर्यंत आहे, त्यामुळे अफोर्डेबल विथ गुड क्वालिटी तुम्ही म्हणू शकता. आणि आपण आता वाट बघतोय ती फिल्टर कॉफीची. एक आली आहे, एक येते. सर ही फिल्टर कॉफी, ती एक फिल्टर कॉफी एक साऊथ इंडियन पद्धतीनेच कप आणि वाटीमध्ये आपण त्यांना सर्व करतो, ते पण एक स्टिकमध्ये, की जेणेकरून ते एक फील आला बेवरेजमध्ये सुद्धा ते एक फील आलं पाहिजे. ॲरोमासुद्धा खूप मस्त येतोय. आवडलं क्वालिटी आहे. म्हणजे जसं आपल्याला ताईंनी सांगितलं की एवढ्या वर्षाची मेहनत आहे, तर जेव्हा तुम्ही इथले मेन्यू ट्राय कराल तेव्हा ते न बोलताच तुम्हाला कळून जाईल. तर आजचा हा व्हिडिओ होता संगमनेरमधला सोमेश्वर कॅफेमध्ये. हेमा काळे मॅडमबरोबर तर आपण बोललोच, पण त्यांच्यासोबत उभे असलेला जो सपोर्ट आहे तो हा सर्व सपोर्ट त्यांचा इथे आहे, त्यांची फॅमिली. तर छोटू, सोमेश्वर कॅफेमध्ये व्हिडिओ बघणाऱ्यांना यायचं असेल तर कुठे यावं लागेल सांग जरा. जर तुम्हाला ऑथेंटिक साऊथ इंडियन खायचं असेल तर नवीन नगर रोड जवळ कॅनरा बँक शेजारी पाठक हॉस्पिटल समोर सोमेश्वरम कॅफेमध्ये आहे, नक्की या. वेलकम टू सोमेश्वरम कॅफे.